वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. कसं काय मित्रांनो, तर आपण आज चाललो आहे राजगडला. तर राजगडला जायच्या अगोदर खूप प्लॅन झाले. काल सॅटर्डे होतं, कालपासूनच प्लॅनिंग चालू होतं. पण जे येणार होते ते सगळे कॅन्सल झाले. नवीन मित्र लोक परत जॉईन झाले, तर त्यांना घेऊन आपण राजगडला चाललो आहे. मोठी गाडीतून जाणार आहे, I-20 घेऊन जाणार आहे आपण. बघू आता, निघतोय आता थोडा वेळ. दाखवतो तुम्हाला राजगड कसं आहे काय. जाताना पण थोडेफार आता मित्र असणार, त्यामुळे थोडंफार एन्जॉय करत जायचं. गॅलरीत बसलो होतो मस्त, सकाळ सकाळी भारी वाटतं. चल ठीक आहे, आता ते येतील सगळे, त्यांना घ्यायचं निघायचं आपण. चहात प्यायला थांबलो इथं रोड साईडला. आत्ता आलेत सगळे. आणखी जरा दिसतंय का? तुला कळणार नाही, पुन्हा विचारते दिसतंय का? तामिनी घाट. आता इथं हॉटेलमध्ये ह्याला थांबलोय नाश्ता करायला. सर्दी व्हायला लागली ना, तब्येत खराब व्हायला लागली. नाश्ता करायचा निघायचं. 10 किलोमीटर राहिले फक्त राजगड. इथे रूम घेतली होती एक, त्यांना आंघोळ वगैरे फ्रेश व्हायचं होतं, त्याच्यासाठी घेतली होती आमची रूम. असा विषय वाटलं घरची रूम दाखवायला. लॉजिंग पेक्षा तरी जरा आहे. आता इथं गावात कोण लॉजिंग वापरतं काय? नाही ना, ते झालं माझं. झालंय ते माझं. हा ते होईल, ते मिमिक्री जमत नाही ना मला. नाही तर आवाज पण आपला एवढा सुंदर नाही की मिमिक्री करायला परत नाही. नुसतं वरडायचं. गड दिसत नाही अजून. आमच्या सांग ना, गड कुठे? आता गाड्याच्या पायथ्याशी एकदम कट टू कट गाडी, एकदम आता दरीत जायच्याच टोकाला थांबली. एकदम कट टू कट बसवली आहे गाडीला. आता जायचं. आमच्याने आमचा रोड चुकवला. आला कुठं नेलं काय माहिती. कुठे महाड कुठं घेऊन चालला होता, महाडला का कुठला घेऊन चालला होता. गुगल वरने म्हणतोय गुगल मॅप चुकीचं आहे, आपण बरोबर चाललोय. तिकीट चाललंय आता. अर्धा म्हणजे एक 10-12 पायऱ्या चढल्यात. अजून अर्धा पट्टा आम्ही पार केलाय. 10-15 पायऱ्या चढून अजून नाही, रिटर्न नाही जायचं. अजून थोडासा राहिलाय गड. अजून एक 50-60 पायऱ्या चढल्या ना पोचलो. तसं भारी आहे हे. पूर्ण पायऱ्या आहेत, लास्ट पर्यंत पायऱ्या आहेत का रे? कोणाला काय आयडिया? हे ओमकार सरांनाच विचारायला पाहिजे. हे जरा महाग आणि आहेत. लास्ट माझ्या अंदाजे शेवटपर्यंत पायऱ्या आहेत. इथून अजून 1 तास. किती किलोमीटर आहेत बोलले? 3 किलोमीटर इथनं. आणि आमचा अंदाज होता 1 किलोमीटर पण नसत. 3 किलोमीटर इथनं चढायला लय जाम झालो. एवढ्या ह्याच्यातच थोडं चढलंय. त्यात स्वेटशर्ट, सगळ्यात मोठी चूक, स्वेटशर्ट आणि जीन्स घालून आलोय. सकाळी लवकरच यायला पाहिजे होतं. 4-5 इथं पोहोचायला पाहिजे होतं. आणि वरपर्यंत नाही माहित नाही. सज्जनगडचा व्ह्यू, सॉरी सज्जनगड मध्ये रायगडचा व्ह्यू. वारं लागायला लागलं, भारी वाटतंय आता. थंड वरती येताना तुम्हाला कसे पाणी वगैरे घ्यायचं असलं काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येक जागी स्टॉल लागलेले आहेत खाण्याच्या पाण्याचे. पण आता जसं अजून खूप म्हणजे प्रचंड गर्दी असतो, बघण्यासारखं पण असतं, सीन असतो, खूप एक नंबर सीन असतो.
रायगडवरती 6 जूनला. इथून एक सेकंडरी रोड पण आहे, तो कसा येतो काय माहिती नाही. येतात ते लोक, तो जरा सोपा वाटतोय इकडच्या पेक्षा. हा खूप मोठा आहे सेकंडरी रोड. तर याने असाच मधनं कुठनं तरी शॉर्टकट काढलाय रोड सोडून मधनच. माहिती नाही कुठं निघण ते तर नाही माहिती, पण आता चाललोय मधनच कुठं तरी. आता कुठे निघतोय बघू. चाललोय आता मधून मधून, कोणी दिसत नाहीये, रस्ता चुकलेला आहे. कुठे निघलो काय माहिती नाही. आता इकडे जायचं आम्ही, रस्ता चुकलो आता निघतोय. जाऊ दे मरू दे, कुठेतरी जाईनच. भेटला रोड, मेन रोड आम्हाला शेवटी. अजून तिथं जायचं आम्हाला, तिथं त्या टोकाला एकदम. लोक दिसत असतील तुम्हाला, त्या टोकाला जायचंय अजून. इथनं आलो मधून, चालायचं तेवढं. जाताना तेच करायचंय. आलोय डायरेक्ट I-20 मध्ये जाऊन पडलो पाहिजे. लोक अर्धा गड चढले तरी त्यांना माहित नाही कुठं आलोय. राजगड करते ते, अजून रायगडला आलोय. फायनली आलोय आता मेन गेट पर्यंत. एक नंबर वाटते इथं, वारं बिर. मेन गेट पाशी तिकीट काढायला लागतं वाटतं. किती रुपये प्रवेश शुल्क? 25 रुपये फक्त तिकीट भारतीय नागरिकांसाठी आणि रुपये 300 रुपये परदेशी पर्यटकांसाठी. आमच्याकडे 25 रुपये पण नाही. ठीक आहे, काढू तिकीट. तिकीट वगैरे काढायला लागते काय? कुणाला काय माहिती असतं तर सांगा. रायगडावरती तिकीट वगैरेचं काय? आता बघू, एक्सप्लोर करू गाड्याला. बसन की मारतो का इथनं उडी? इथून वडी डायरेक्ट पलीकडे. हे असं काहीतरी आहे, वरून दिसतं मेन गेटला बनवलेलं. चला, पोरांना असं एक उद्दिष्ट भेटलं ना, वरती जायचं. कुठनं स्टॅमिना येतो काय सांगता येत नाही. कुठूनही उद्गारतो स्टॅमिना पोरांमध्ये. नॉन स्टॉप जातात. फक्त एकच उद्दिष्ट, असं इकडं तिकडं बघत नाही, इकडेच लक्ष द्यायचं आणि चालत राहायचं. झालाय आता, किती झालाय रे? झालाय आता एक अर्ध्या तासात पोहोचत. अर्धा तास आमच्यासाठी 1-2 तासच आहे. 1-2 तासात पोहोचल वरती. आता अरे बाबा थांबायचंय का बाबा? काय भाऊसाठी थांबायला लागते. भाऊचं उद्दिष्ट पाठीमागे राहते, आम्ही पुढे निघू. त्यामुळे थांबायला लागते सारखं आम्हाला. वसूल आहे एवढं चालत आलंय ते. व्ह्यू काय दिसतोय, व्ह्यू. आपण त्या तिथून गड चालू केलाय, तिथं आपली गाडी आहे, तिथनं आपण चालू केलाय. इथं आलो मेन गड पाशी. आता वरती आलोय. आता इथून इथं एक्सप्लोर करू गडला. मेन गाडीला सुरुवात झाली आता, म्हणजे आतमध्ये अजून पोचलो नाही. हत्ती तलाव. नंतर पूर्वी चुन्याचे ग्राउंडिंग करताना
आधी असं होतं, आता असं केलेलं असं. 6 जूनची तयारी चालली आहे सगळी गडावरती. आता पाया पडू तिरकाई देवी टेम्पल. बरोबर ऑपोजिटला वरती जायला पायऱ्या आहेत. इथून वरती गड चालू होतो. आता इथून पुढे बघू काय काय आहे काय नाही बघायला. पूर्ण मोठं पटांगण आहे वरती आल्यावर. बरोबर महाराजांचं स्मारक आहे. तर जाऊ आणि महाराजांच्या इथं पाया पडू पहिल्यांदा. तिकडं पण वरती खूप काही आहे बघण्यासारखं. पहिल्यांदा महाराजांचे दर्शन घेऊ. भाऊजी या पटपट पुढे या. दर्शन वगैरे झाले. आता गड एक्सप्लोर करू. आपल्या पाठीमागच एक असं नाही का एकदम असं दरबार टाईप एकदम काहीतरी आहे. ऍक्च्युली माहित नाही आपल्याला काय. ठीक आहे विचारू आपण कोणाला काय ते काय आहे होतं. म्हणजे लोक राहत होती अगोदरच्या महाराजांच्या काळामध्ये दरबार भरत होता. काय होते ते बघू आपण. अगोदर इकडे जाऊ आपण. आता या साईडलाच ते काय बघून इकडे परत ना तिकडं आणि पलीकडे जायचं आहे आपल्याला. हा तिथं ते पलीकडे जायचं आहे आपल्याला. ज्यांच्याकडे पूर्ण असं व्यवस्थित वेळ असेल त्यांनी गायडन्स नक्की घ्यावं नाही का. प्रॉपर माहिती भेटते गडाची. पण त्याला वेळ द्यायला लागतो व्यवस्थित. गाय गडबडीत चालत नाही. जीव राहत नाही हातात एवढा वेळ मोबाईल असं धरावा. मी हेच सांगते जर गायडन्स असतं तर ते गायडन्स ऐकायला त्याच्यासोबत फिरायला वेळ दिला पाहिजे. तेवढा स्टॅमिना पाहिजे अंगात. एक नंबर हे गेट आणि याचं नाव नाही माहिती. हे आहे मेन गेट. खालचं गेट होतं ते गडाला एंट्री देतं. आता इथून महाराजांच्या पण एंट्री करतोय. चला चला असं म्हटलं जातं की तिथून जी गोष्ट बोलली जाते एकदम हळू आवाज ती इथं ऐकू येते. असं ऐकलंय मी. त्या गेटपाशी जी बोललेली गोष्ट आहे ती आपल्याला तिथं ऐकायला येते. असं फोटो काढायला गेला लोक खूप गर्दी करत होते. ठीक आहे यायचं होतं झालं. खूप चांगलं आहे. आता बांधकाम चालू आहे गडाचं. बांधकाम झाल्यानंतर खूप चांगलं दिसेल अजून. आता सगळे 6 जूनची तयारी चालू होती त्यामुळे हे सगळे मंडप घालते ते. इथून ह्या साईडला हे सगळ्या गोष्टी आहेत. आता हे काय आहे माहिती नाहीये बट आहे. नाही राहण्याचं ठिकाण आहे. सगळे पडले. आता आम्ही गायडन्स कडनं आले. ऐकलं की हे जे मोठं मैदान आहे इथे शिमग्याची होळी पेटवली जायची. हे इथली बाजारपेठ आहे महाराजांच्या काळात. आम्हाला नाही ते माहिती. हे आम्ही आता गाईड्स कडून ऐकलं
तेव्हा तुम्हाला सांग. अरे बाजारपेठ बघायला असं ते हॅरी पॉटरचा सीन आठवतं का एखादा ते सापाचा, त्या साईड त्या टाईपच दिसतंय एकदम दोन्ही साईडनं एकदम. बिफोर आफ्टर म्हणजे पूर्वी आणि सद्यस्थिती हे पूर्ण रिपेअर केलेलं आहे. म्हणजे सिद्धेश्वर टेम्पल हे दोन आतमध्ये मंदिर आहे. 1596 साली इसवी सन 1674 मध्ये ही रोजी इंदुरकर यांनी केले. आतमध्ये तुम्ही बघितलं असेल, बाहेर येईल तसं एकदम थंड वाटत होतं आणि आतमध्ये गेल्यावर एवढी गरमी होत होती, खूप जास्त गरम होत होतं. जे आपल्या पाठीमागे आहे ही महाराजांची समाधी आहे. महाराजांची समाधी आहे, ते सगळी माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. माघ्या म्हणून नाव होतं महाराजांच्या, माघ्या नावाचं पुत्र होतं ते महाराजांचे, नाही का, महाराजांनी त्याची समाधी इथं बांधली होती. एवढीच कॅपॅसिटी होती आपली फिरायची. झालंय सगळं फिरून, सगळं नाही फिरलं म्हणजे अजून तिकडं आहे खूप काही. तिकडनं परत खूप मोठा गड्या फिरण्यात एक दिवस पूर्ण जाणार फिरायचं म्हणजे ते प्रॉपर फिरायचं काय, आणि गाडी घेऊनच फिरलं पाहिजे माझे तर मग आता असं मला वाटायला लागलं. कारण की मोस्ट ऑफ गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत गडाबद्दल. गड्डा मोस्ट ऑफ म्हणजे मी लास्ट सज्जनगडाला म्हणलं होतं की माहिती घेऊन जावं ना आपण, नाही का, त्या गोष्टी तिथं जाय त्या जागी पोहोचून तेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल 2 गोष्टी तरी माहिती असल्या पाहिजे. तर गाईड असलं तर एकदम सॉर्ट होऊन जातात का सगळ्या गोष्टी. वेळ काढून या रायगडला आणि गाईड नक्की घ्या. तुम्हाला ऐकायला खूप भारी वाटेल की जेव्हा ते सांगतात की त्या काळीच्या गोष्टी एकदम गुजबम्स येतात ऐकचाल तेव्हा. आपण इकडनं जाऊ, जास्त उड्या नको मारायला. आपली आई चप्पल आईचा बाल्ल्या. तो सोपं रस्ता होता बरं का. तिकडनं आतमध्ये आलंय. हे काय रोड बंद आहे, इथनं कुठनं तरी चाललोय आता इकडे त्या पॉइंटला. सह्याद्री पर्वतरांगा जायचं का आपण त्या ह्याच्यापाशी फोटो काढायचं असलं तर. काय काय म्हणणं आहे तुमचं? ओमक्याला भाऊ आहे म्हणलं, ओमक्याला ढकलायचा खाली. ट्राय करायला अडचण नाहीये. ठीक आहे चालेल, द्या ढकलून त्याला.
तसं पण त्याच्या भावाचं मेडिकल आहे, त्यामुळे घरच्यांना काही कमतर नाही, टेन्शन नाही. हा त्यात प्लस इन्शुरन्स, त्याचा प्लस इन्शुरन्स आहे, त्यामुळे डेथ वगैरे झाली तर 1 कोटी भेटणार घरातल्यांना, काय कमतरता आहे. 1 कोटीचा प्रश्न आहे इथं. या शॉर्टकटने जायचं, गर्दी व्हायची अगोदर. तर आपण खाली उतरायला चालू केलंय आता गडावरून. किती वेळ लागतो काय माहिती खाली उतरायला. चढायला किती वेळ गेला आपल्याला? 2-2.5 तास. 2-2.5 तास चढायला गेलाय. आता उतरायला किती वेळ जातो? उतरेन आपण लवकर. उतरायला तसं जास्त वेळ नाही जायचा, ठीक आहे. आणि होईल तेवढं दाखवलं गड पण, कारण की आम्ही स्वतः जास्त फिरलो नाही गड. गाईड घेणं इम्पॉर्टंट आहे ना ओमया. टाइम असला तर गाईड घेतला पाहिजे आहे ना. गाईड घेऊन पूर्ण गड व्यवस्थित फिरला पाहिजे, कारण की पॉइंट टू पॉइंट माहिती सांगतात ते गाईडवाले. पण एवढं खरं आहे की युट्यूबला पण तुम्हाला माहिती भेटेल, पण युट्यूबला जेवढी माहिती भेटते, म्हणजे युट्यूबला बघून जे माहिती घेतो ते एक नाही का, म्हणजे घरी बसून माहिती, कारण त्याच्यात एक वेगळा हे एक्सपिरियन्स आहे. आणि स्वतः येऊन ती गोष्ट समोरासमोर बघून जेव्हा गाईड सांगत असतो आपल्याला, तेव्हा स्वतः आपण इमॅजिन करतो ना त्या गोष्टी, तेव्हा एक वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला अनुभव करायला भेटतो. आता उतरतोय खाली, उतरतो आणि आता डायरेक्ट खाली भेटतो मी तुम्हाला, कारण की कॅपॅसिटी राहिली नाही आता ब्लॉग करायची. उतरतो खाली आणि तुम्हाला भेटतो. दुसऱ्या रोडनी येत होतं. इथं पण मंदिराचं काम चालू आहे, मारुतीचं मंदिर आहे. जय श्रीराम. फायनली उतरलोय खाली. जायला आम्हाला 2.5 तास लागला, यायला उतरायला 1 तास लागला. झालंय आता ट्रेक तर संपलाय. येताना एवढं नाही त्रास झाला, दरवेळेसच आहे. येताना त्रास नाही होत, जाताना त्रास होतो वरती. आता जाताना कुठेतरी हॉटेल बघायचं, जेवण करायचं आणि निघायचं. गाडी कोट लावल्या, थोडीशी तरी इकडे तिकडे खाली डायरेक्ट लावायला थांबलो इथं. पण जेवण सगळ्यांच्या चपात्या राहिल्यात, पण त्याच्या भाजी काही आहे ना. येताना काय झालं, ह्याला कोणीतरी पाणी नाही दिलंय. 1 ग्लास, एकच ग्लास आणि इतके रिक्वेस्ट केली, बिचाराचा इगो हर्ट झाला थोडासा, निघून गेला पुढे तो. आणि 1 ग्लास पाणी प्लस हा गेल्यानंतर त्या बाटली, त्यांनी जी बॉटल दिली होती तिकडे टाकायला डस्टबिन मध्ये, त्या बाटलीचे 10 तुकडे झाले, 10 का 100 झाले असते. चुरगाळून दिला डस्टबिन मध्ये टाक. ते त्याच्या मागे पाठी मग एक आपल्याला प्रेम होत. त्या प्रेमात नाही, प्रेमा खातीर एवढं सगळं चाललं होतं. काय म्हणायचं तुला? तुझं चाललंय खूप पोरं, जिथं जाईल तिथं खूप प्रेम भेटलं, याला प्रतिसाद भेटला. जाताना पण स्लो सांगितलं, वाटलं परत कमी झालं. आम्हाला डायरेक्ट गायबच झाला, आम्हाला दिसलाच नाही. जाताना काय कुठून स्पीड वाढलं, कुठून तिला प्रेरणा दिसली. प्रेरणा म्हणजे ते टार्गेट प्रेरणा म्हणजे टार्गेट दिसलं त्याला, डायरेक्ट वरच पोचला. छान मस्त पैकी एक झोप झाली. आता इथं आम्ही घाटात किती वेळ लागत जायला? आता घरी झालंय सगळं, म्हणजे घरी आलोय डायरेक्ट. आता तिकडे एकदम जाम झालोय सर्दीने, झोप सर्दीने पूर्ण जाम झालोय. तर झालं आता
आता वाजले, सकाळी गेलो होतो 6ला, संध्याकाळी यायला वाजलेत आम्हाला 8. चला ठीक आहे, भेटू अशाच काहीतरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ओके बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा.